सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। श्री स्वामी समर्थ। तर बघा, हा महिना मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे। हा महिना तेवढाच पवित्र मानला गेलेला आहे की जसा की श्रावण महिना। तर बघा, ह्या महिन्यामध्ये अगदीच आपण चंपाषष्ठी निमित्त व्रत वैकल्य करत असतो। त्याचबरोबर दत्त जयंती निमित्त सुद्धा आपण सर्वच जण पारायण करत आहोत। पण त्याचबरोबर बघा, मार्गशीर्ष महिना म्हटलं की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सर्वात प्रभावी सेवा करण्याची संधी आपल्याला भेटलेली असते, जे की वर्षातून एकदाच आपण ही सेवा उपासना करत असतो। खास करून महिलांसाठी सांगते। तर बघा, जेव्हा आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करत असतो, त्याचबरोबर आपल्याला काही नियम पालन करणं तेवढंच गरजेचं असतं। ह्या महिन्यामध्ये काय करावं, काय करू नये, जेणेकरून आपल्याला त्या सेवेचं फळ तेवढंच मिळण्यासाठी आपल्याला काही नियम आहेत किंवा काही गोष्टी पालन करणं गरजेचं आहे। त्याबद्दल सर्व काही इन डिटेल माहिती असणार आहे, तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा। तर बघा, ह्या महिन्यामध्ये बघा, खास करून महिलांना सांगते, आपल्याला भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे। आपण सर्वच जण उपवास करतो। त्याचबरोबर बघा, खास करून महिला उपवास करतात गुरुवारचे। त्यानंतर जी महालक्ष्मीची व्रतकथा आहे ते आपण पाठ करत असतो, पठण करत असतो। त्याचबरोबर बघा, ह्या महिन्यामध्ये आपल्याला बघा, काहींच्या बरेच घर असे आहेत की श्रावण महिना आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूर्ण कडकडीत म्हणजे मांसाहार करत नाहीत किंवा अगदीच की जे तामसी गुण उत्पन्न करणारे पदार्थ असतात, मग कांदा लसूण असू देत, अगदीच काही घरात असे आहेत की त्या महिन्यामध्ये कांदा लसूण सुद्धा वर्ज्य करतात, जे की आपल्यामध्ये तामसी गुण उत्पन्न करतात हे पदार्थ, त्यासाठी ते सुद्धा वर्ज्य करतात काही लोक। तर बघा, ह्या महिन्यामध्ये खास करून महिलांना सांगते की आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात व्रत वैकल्य करत आहोत, तर ह्या महिन्यामध्ये खरंच तुमच्याही घरात जर मांसाहार होत असेल तर नक्कीच मांसाहार करूही नका आणि खाऊही नका। पण काही वेळेला असं होतं की बघा, तुम्ही व्रत वैकल्य करत आहात पण तुमच्या घरातले ऐकत नाहीत की ठीक आहे, तू करते ना, तुझं तूच कर, पण आम्हाला खायचंय। ठीक आहे, अशा वेळेस तुम्ही अगदीच त्यांना खाऊ द्या, पण घरात ह्या महिन्यामध्ये जेवढं घर शांत असेल तेवढीच माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होणार आहे। बघा, माता लक्ष्मीला अशीच घरं प्रिय असतात की ज्या घरात कटकटी भांडणं नसतील आणि घरातील जी काही कुलस्त्री आहे ती आनंदी आहे किंवा अगदीच की घरातलं वातावरण सुद्धा समाधानकारक आहे, शांतता आहे, घरात भांडण तंटा होत नाही, असंच घर माता लक्ष्मीला प्रिय असतं। त्यामुळे जे वाद होणार आहेत तर ते कुठेतरी शांत राहा, जेणेकरून घरात कसलीही भांडण तंटा होणार नाही। त्यांना खायचं असेल तर खाऊ द्यात। त्याचबरोबर बघा, ह्या महिन्यामध्ये आपल्याला दत्त जयंती निमित्त सुद्धा आपण सर्वच जण पारायण करत आहोत। त्याचबरोबर बघा, आता गुरुवारचे व्रत वैकल्य सुद्धा आपण करणार आहोत। बऱ्याच जणांचं 11 गुरुवारचा संकल्प असेल, 9 गुरुवारचा संकल्प केलेला असेल तुम्ही, किंवा अगदीच काही महिलांचा तर 21 गुरुवारचा सुद्धा संकल्प असेल। खूप जणांचा तर असा प्रश्न आहे की ह्या महिन्यामध्ये एक तर मार्गशीर्ष गुरुवार सुद्धा आलेले आहेत आणि प्लस आपले जे काही आपण 11, 21 किंवा अगदीच 9 गुरुवारचे काहींनी संकल्प केलेला आहे, जो की बघा स्वामी चरित्र सारामृताचा संकल्पयुक्त सेवा घेतलेली असेल। तर बघा, जेव्हा तुम्ही अगदीच तुमचे गुरुवार चालू असतील तर तुम्हाला दोन्हीपैकी एक तर मार्गशीर्ष गुरुवार तरी धरता येणार आहेत, नाहीतर हे तरी धरता येणार आहे। ज्यांचे फक्त स्वामी चरित्र सारामचे काही संकल्प केलेला गुरुवार असतील तर ते अगदीच तुमचे मार्गशीर्षचे जरी नसतील तर तुम्ही ते काउंट करू शकता तिथून पुढं। पण जर ज्यांचं मार्गशीर्षचे पण गुरुवार असतील आणि संकल्पयुक्त जे 11 किंवा 21 गुरुवार जरी तुम्ही संकल्प केलेला असेल तर तुम्हाला ते तिथंच थांबवावे लागणार आहेत। बघा, दोन्ही जर तुमचे चालू असतील, एक तर बघा मार्गशीर्ष महिना तर आता आपल्याला तो धरावाच लागणार आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, ज्यांचं 11 गुरुवार किंवा 21 गुरुवारचा संकल्प असेल तर त्यांनी फक्त गुरुवारी
पूजा मांडणी करायची, त्यानंतर जे काही सेवा असतील आपल्या त्या करायच्या आणि आपली जी गुरुवारची महालक्ष्मीची सेवा आहे तर ती आपल्याला म्हणजे पूजा मांडणी ती सुद्धा करायची आणि उपवास पण आपल्याला धरायचा आहे. फक्त मार्गशीर्षचाच उपवास, एकाच दिवशी 2 संकल्पाचे उपवास आपल्याला धरता येत नाहीत. तर बघा ह्या दरम्यान आपल्याला फक्त मार्गशीर्षचेच गुरुवार काउंट करता येणार आहेत. तुमचे जर गुरुवार असतील संकल्पयुक्त तर ते तुम्हाला काउंट करता येणार नाहीत. अगदीच तुम्ही ती पूजा मांडणी करा, त्यानंतर जे स्वामी चरित्र आहे तर ते पठण करू शकता, फक्त त्यामध्ये तुम्हाला ते धरता येणार नाही. आधीच क्लिअर करते, बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो त्यासाठी हे सांगते. त्याचबरोबर बघा जर कोणाचं उद्यापन येत असेल एखाद्या गुरुवारी तर तुम्ही काय करायचं, अगदीच तुमचं जर हे नसेल म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार नसतील तर तुम्ही अगदीच गुरुवारी उद्यापन करू शकता. त्याचबरोबर बघा येतं की ह्या महिन्यामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी सर्वात प्रभावी महिना मानला गेलेला आहे. जसं की ब्रह्मदेवाने जन्म देण्याचं काम केलं, भगवान विष्णू पालन करते आहेत आपले, त्यांची जर आपल्या घरात सेवा केली जात असेल, बघा हा महिना भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी अत्यंत पवित्र महिना आहे, प्रभावी महिना आहे. त्यामुळे बघा ह्या महिन्यामध्ये सत्यनारायण करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. त्याचबरोबर बघा मार्गशीर्षचे व्रत सुद्धा आपण सर्वजण करणार आहोत. त्याचबरोबर बघा ह्या महिन्यामध्ये त्या व्रताबरोबर सुद्धा खास करून महिलांना सांगते की ह्या महिन्यामध्ये भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची सेवा करा. अगदीच तुमच्या घरात श्रीयंत्र असेल तर त्यावरती सुद्धा तुम्ही नक्कीच अगदीच रोज जर कुंकुमार्चन केलं तर नक्कीच तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल. त्यामुळे सांगते की नक्कीच जरी तुमच्या घरात श्रीयंत्र असेल त्यावरती तुम्ही कुंकुमार्चन करा. गजांत लक्ष्मी असतील त्यावरती सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. त्याचबरोबर येतं की ह्या महिन्यामध्ये तुम्ही श्री सुक्ताचं सुद्धा जास्तीत जास्त पठण करू शकता. व्यंकटेश स्तोत्राचं तुम्ही जास्तीत जास्त पठण करू शकता. त्याचबरोबर येतं की विष्णू सहस्त्रनामावली किंवा विष्णू सहस्त्रनाम ह्याचं सुद्धा तुम्ही अगदीच गुरुवारी सुद्धा ह्या सर्व काही सेवा करू शकता. अगदीच ज्यांना शक्य असेल त्यांनी मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर जर तुम्ही श्री सुक्त, व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्त्रनामावली किंवा विष्णू सहस्त्रनाम ह्या जर सेवा केल्या ना तर अतिशय प्रभावी ठरणार आहेत. भगवान विष्णू माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरात राहणार आहे. त्यासाठी सांगते नक्की सेवा करा. या महिन्यामध्ये ज्यांना खरंच कुंचनची सेवा करायची असेल तर पूर्ण महिनाभर सुद्धा रोज तुम्ही कुंचनची सेवा करू शकता किंवा अगदीच की मंगळवारी करू शकता, गुरुवारी करू शकता, शुक्रवारी करू शकता, पौर्णिमेला करू शकता किंवा अगदीच जर खरंच शक्य असेल तर मार्गशीर्ष महिना पूर्ण महिनाभर तुम्ही कुंचनची सेवा, अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही नक्कीच कुंचनची सेवा सुद्धा करू शकता. त्याचबरोबर येतं की भगवान विष्णूंचे विष्णू गायत्री मंत्र ह्याचं सुद्धा तुम्ही 16 वेळा पठण करू शकता. लक्ष्मी गायत्री मंत्र त्याचं सुद्धा तुम्ही 16 वेळा पठण करू शकता. आणि कुबेर देवता म्हणजे कुबेर मंत्र त्यांचं सुद्धा तुम्ही अगदी 16 वेळा किंवा 24 वेळा नक्कीच पठण करू शकता. ह्या सर्व प्रभावशाली सेवा आहेत जे की माता लक्ष्मीला अखंड वास करण्यासाठीच्या सेवा आहेत. आपल्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते ह्या सेवेने आणि श्री सुक्त तर एवढं प्रभावशाली आहे ना. त्यासाठी सांगते की जर खरंच शक्य असेल तर अख्खा महिनाभर ह्या सेवा करा. अगदीच अर्धा ते पाऊण तास खूप झालं ह्या सेवेसाठी, खूप अगदीच अर्धा तास खूप म्हणते मी. त्याचबरोबर बघा जरी काही कारणांमुळे शक्य नाही झालं रोज करणं तरी अगदीच जे मेन देवीचे वार असतात मंगळवार, शुक्रवार, गुरुवार त्या दिवशी सुद्धा तुम्ही नक्कीच पठण करू शकता ह्या सर्व काही सेवा. त्याचबरोबर बघा ह्या दरम्यान ह्या महिन्यामध्ये आपल्याला मांसाहार वर्जच करायचं आहे. त्याचबरोबर संकल्पयुक्त जर तुमच्या सेवा असतील तर अगदीच तुम्ही नक्कीच परांना सुद्धा घेऊ नका. त्याचबरोबर येतं की गुरुवारी तरी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. खास करून महिलांना सांगते ह्या महिन्यामध्ये मार्गशीर्षचे गुरुवार आपण धरत असतो तर गुरुवारी तरी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. त्याचबरोबर बघा दत्त जयंती निमित्त सुद्धा आपण संकल्पयुक्त सेवा करत आहोत तर त्या दरम्यान सुद्धा आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करणं तेवढंच गरजेचं राहणार आहे. तर हे काही नियम आहेत की बघा काही पालन करायचंच आहे तुम्हाला. त्याचबरोबर घरात शांतता, आनंदित वातावरण ठेवायचं आहे जे की माता लक्ष्मीला आपल्या घरात
आकर्षित करण्यासाठी असतं, त्यासाठी सांगते. त्याचबरोबर बघा, ह्या महिन्यामध्ये भांडण तंटा कटकटी अगदीच करू नका. त्यामुळे तुम्ही किती जरी सेवा केली तरी त्या सेवेचं तुम्हाला फळ भेटत नाही, उलट तुमच्या घरात आलेली लक्ष्मी सुद्धा जाते ह्यामुळे. त्यासाठी सांगते की घरात शांतता ठेवा, आनंदी वातावरण ठेवा आणि मेन म्हणजे घरातील जी तुमच्या लक्ष्मी आहे चालती बोलती तिला खुश ठेवा, तिचा अपमान करू नका ह्या महिन्यामध्ये. नक्कीच तुम्हाला समजलं असेल. आतापुरतं एवढे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.